मी परत सांगतोय का मला तर मी हे झालोय परत तुम्हाला बंद करेन घ्यायचं. तो सम चुकीचा लिहिलता मी परत लिहितो दुसरा एक सम. असा आहे दुसरा बघा. हा दिसता टाईप कळत नाही रे. दिसला का टाईप आता कुठला आला इथं म्हणजे एस इक्वल टू काय करणार समजलं का समजलं. हा टी म्हणजे कुठला आला रे तुम्ही बघताय म्हणजे मला कळत नाही हे काय लक्षात आलं मायनस डी बाय डी एस. मायनस डी बाय डी एस बरोबर. 0 to t म्हणजे काय आला 1 बाय एस ना. ई रेस टू मायनस 40 कॉस यू केलं ना आत्ताच समजलं का. राईटला पहिली टर्म कुठली आहे सांग आता. कॉस डी एक्स डी टीची तू करू नको जा. यूच्या ठिकाणी काय समजायचं टी आत्ताच केला की रे सम मी हा समजलं ना. एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किती आला 1 ई रेस टू मायनस 4u म्हणजे काय समजायचं सांगितलं टी रे. यू ला काय समजायचं म्हणजे टाईप कुठला झाला मायनस याच्या ठिकाणी काय येईल एस प्लस 4 समजलं म्हणजे किती रे 4 चा स्क्वेअर 4 टू जा 8 16 प्लस 1 किती आला 7 नंतर हा कुठला आहे रे आणि त्याच्यासोबत कोण आहे डी यू ना. सिंपल लिहित जायचं एका साईडनं कोणाला समजलं. जे मी काय सांगितलं वरती जे आलेलं आहे त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलं रे समजलं समजलं का. आता करा बघ मल्टिप्लाय 1 न मल्टिप्लाय केलं 30 टर्म राहील ना समजलं. अरे हे मल्टिप्लाय हे मल्टिप्लाय समजलं. आता एस न मल्टिप्लाय करा काय होईल हा काय होईल हा काय होईल 17s एवढं तर समजतं. आता त्याच्यानंतर ही तुम्ही काय कोणतं टाईप आहे टी टाइप बरोबर आहे का. हो. टीच्या पुढचं लिहितो सगळं 0 टू टी ई रेस टू मायनस 4u कॉस यू काय लिहिणार डी याचा लॅपलास काढायचं बरोबर. काय करणार मायनस डी बाय डी एक्स आली का समजलं. हां काय येईल सांगा आता कसं काढायला सांगितलं तुम्ही तुम्हाला मायनस 0 बाजूला ठेवतोय किती ब्रॅकेट 1 2 मायनस 3 4 समजलं ना. हो इथं काय लिहिणार एस प्लस 17s इथं काय लिहायचं एस प्लस याचं रेट इथं किती येईल रे 1 4चं किती येईल 0 लिहायची गरज आहे का नाही समजलं ना. एस क्यूबचं किती सांग घे ना इकडे 3s स्क्वेअर एस स्क्वेअर बरोबर. 8 दोन्ही 14 16s आणि इथे किती राहील रे 17च ना. एसचं 1 ना एसचं 1 एस स्क्वेअरचं 2s म्हणजे एस स्क्वेअरचं 2s 2 आणि 8 किती झाले 16s समजलं का. शिवाय केला ना अभ्यास तू का नाही नक्की ना समजलं. हो आता हे असू दे असंच हा झाला. त्याच्यानंतर काय आहे बघा ई रेस टू मायनस 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी टी 0 टू टी 4u कॉस यू डी यू पण येईल आणि काय येईल डी कारण त्याच्यासोबत कोण असतो डी टी ना आलं का.
एसचं लॅपलास पुट एस इक्वल टू काय करणार आहे 1 समजलं जिथे एस दिसतो तर 1 पुट करा ही कशाला सॉल्व्ह करत बसताय मग डायरेक्ट होईल ना बघा 1चा क्यूब 1 1 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 8 आलं प्लस 17 ही 1 काय करायची गरज समजलं का 1 प्लस 4 5 1चा स्क्वेअर 1 3 16 आणि किती आहे 17 समजलं का रे हो 1चा क्यूब 1 8 17 1 1 असल्यामुळे 30 टर्म राहील ना हो समजलं आणि डायरेक्ट कॅल्सी टाकता येईल का आता हो घ्या कॅल्सी समजलं का रे दोन सम देतो प्रॅक्टिस करा एक डिव्हिजन बॅटी देतो आता हा मल्टिप्लायटी झाला एक डिव्हिजन बॅटीचा देतो ठीक आहे समजलं का मग थोडं थोडं करू तुम्हाला करायला लागेल ना लॅपलास शनिवार पण नुसतं लॅपलास करायचं मी एक एक 4 सम घेतोय करत तुम्ही काहीच नाही अर्थ काय तुमच्यात मायनस इन ब्रॅकेट बरोबर आहे सांगा काय वरती 1 प्लस 8 प्लस 7 बरोबर आहे 17 आहे का ते बरोबर आहे का मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती त्याला 5 नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सांगा 3 प्लस 16 प्लस 17 upon सांगा 1 प्लस 8 प्लस 17 whole square. आता शुभे 4 होईल काय आन्सर बघा बघा शुभे काय 77/33 आठवतं का तुम्ही लिहिलेले आन्सर अरे हा आठवलं ना तोच क्वेश्चन हा तो क्वेश्चन आहे काय 8 मार्क्सला आला कधी केलं अरे मीच केलता पेपर मध्ये अख्ख्या इझी आहे ना